हिमालय फ्रेश या नावाने नवीन व्यवसायाची सुरुवात आपण केलेली आहे. तर या व्यवसायाचे स्वरूप म्हणजे गावरान पद्धतीचे मूग मटकी चवळी, सेंद्रिय पद्धतीने बनवलेला गूळ, नैसर्गिक हळद, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, विविध प्रकारचे मसाले, ड्रायफ्रूट, तसेच गव्हापासून बनवलेले कुरडई, पापड अशा असंख्य असे पदार्थ आपण ऑनलाईन विक्रीसाठी मार्केटमध्ये आणलेले आहेत. तर ते संपूर्ण गावरान पद्धतीची आणि वेगळी अशी चव या प्रोडक्टमध्ये असणार आहे. तर संपूर्ण नॅचरल आणि विषमुक्त असे हे प्रोडक्ट असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला कसा प्रतिसाद या व्यवसायाला मिळतो आहे. त्याचबरोबर बरेच दिवसापासून आपल्या यूट्यूब आणि फेसबुकवरती व्हिडिओ न आल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांचे फोन उचलता आले नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आहे. तर असे हे असंख्य पदार्थ आपल्याला ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधायचा आहे आणि व्हॉट्सअपला जे काही ऑर्डर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऑर्डर मिळणार आहे. डिलिव्हरी चार्जेस कुरिअर चार्ज असं आपल्याला वेगळे पेड करायचे आहेत. तर पुण्यामध्ये जर डिलिव्हरी असेल तर 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला मिळून जाईल आणि पुण्याच्या बाहेर असेल तर आपल्याला कुरिअरने आपल्याला मिळून जातील. तर जसे आपण फेसबुक आणि यूट्यूबला सहकार्य केलं तसेच या व्यवसायाला देखील आपली साथ लाभेल. मार्केटमध्ये शेवंतीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर येते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर हलके माल येते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आष्ट्रची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रसाठी साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. झेंडूची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. कलर गुलाबची आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. मागणी देखील आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर गुलाब असेल तर साधारणतः 500 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर कलर गुलाबसाठी आज पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये आवक फुलांची कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. तर त्याचबरोबर लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 200 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते. सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लॉवरचे दर जे येते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील सनफ्लॉवरसाठी दर पाहायला मिळतात. जिप्सोफिलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाचे दर जे येते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 100 ते 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी चढ उतार पाहायला मिळते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते. टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः 50, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळते. ब्ल्यू डीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील ब्ल्यू डीसाठी दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. कांद्यांसाठी गाड्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर, मोठे गोळे साईज मधील तर चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये कलर असलेल्या कांद्यासाठी आपल्याला मोठ्या साईज मध्ये दर पाहायला मिळतो. सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर 8 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांची विक्री मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आवक या ठिकाणी पण पाहू शकता. हलके माल जे मोठ्या प्रमाणावरती आवक, त्याचबरोबर बदले मालांची देखील आवक बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर जुन्या कांद्यांचे दर कमी असल्यामुळे नवीन कांद्याला देखील आपल्याला मागणी कमी पाहायला मिळते. तर नवीन कांद्यासाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत आपल्याला नवीन कांद्यांचे दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 3 रुपयापासून देखील नवीन कांद्यांचे दर पाहायला मिळते.
भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे येते साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. तुरीची शेंगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 40 रुपयापासून देखील तुरीचे दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे येते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावचे 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून पुनेरगावचे दर पाहायला होतात. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल येते 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर येते 25 तर हलक्या मालासाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर येते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी विक्री होताना पाहायला होते. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण पाहायला होते. तर हलके माल जे ते विलायती कोथिंबीरीसाठी 2 रुपयापासून ते गावरान कोथिंबीरीसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होते. कवळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर कवळ्यासाठी पाहायला होते. हलके माल जे 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर मागच्या 2-4 दिवसापूर्वी आपल्याला टोमॅटोचे दर जे कमी पाहायला मिळत होते, परंतु आवक कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा दरामध्ये वाढ टोमॅटोसाठी पाहायला मिळते. तर हलके माल जे ते साधारणतः 10 ते 15 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीचे दर 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वालीचे दर पाहायला होतात. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पापडासाठी दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 150 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. हिरव्या चायना काकडीचे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला होते. आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तसेच हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. दूधची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील बेलसाठी दर पाहायला होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुकवनचे दर जे 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर हलके माल जे 12 ते 14 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. मार्केटमध्ये मागणी भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगले टिकून असलेले पाहायला होतात. चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.
उमरान बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर प्रारंभ होते. पिंक तैवान तसेच येणार पेरूसाठी साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना प्रारंभ होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये पपईचे दर प्रारंभ होतात. हलके माल जे ते 8 रुपयापासून देखील दर प्रारंभ होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर प्रारंभ होते. गोल्डन शताबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शताबाचे दर येते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होते. हलके माल येते 10 रुपयापासून देखील विक्री होताना प्रारंभ होतात. कलिंगडची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर प्रारंभ होतात. मोसंबीची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर घरामध्ये देखील कसं पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे ते 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होते. तर एका दुसऱ्या बक्षीसाठी 25 रुपयापर्यंत देखील दर प्रारंभ होतात. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना प्रारंभ होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होते. त्याचबरोबर लहान साईज मध्ये हलके माल जे ते 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबचे दर प्रारंभ होतात. चकनेर बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होतात. हलके माल जे ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना प्रारंभ होतात. ऍपल बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील ऍपल बोरचे दर प्रारंभ होतात. मार्केटमध्ये लिंबांची आवक आपल्याला थोडीफार कमी पाहायला मिळते. तर मागणी देखील कमी असल्यामुळे दर जे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर प्रारंभ होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर प्रारंभ होतोय.